आणि हा व्हिडिओ एक ऑनेस्ट व्हिडिओ, कारण मला असं वाटतं नाही का, मी तुम्हाला हा जरी व्हिडिओ दाखवला असता, हा कोणालाच काही नसतं कळालं. मे बी लोक येतील नाही येतील, वाईट बोलतील चांगलं बोलतील, हा त्यांचा प्रश्न आहे. पर्सनली मला वाटतं की मी परफेक्ट आहे, मी करू शकतो. तर मी ट्रेड तुम्हाला दोन्ही ट्रेड दाखवला, लॉसवाला पण ट्रेड दाखवला, प्रॉफिटवाला पण दाखवला. मित्रांनो, आज आपण खूप जास्त गडबड केली ट्रेडिंगमध्ये, आज आपला एक मोठा लॉस झालेला आहे. जवळपास कालचा जो प्रॉफिट आहे, कालचा प्रॉफिट गेला. आणि बघा, तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करतो की नक्की आज गोंधळ काय झालाय. तर बघा, सकाळी लॉस दाखवून देऊया तुम्हाला. पोझिशन्समध्ये लॉस आहे 10,437. ठीक आहे, मी पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटी एक ट्विस्ट बघायला मिळेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर बघा, ऑर्डर हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा काय केलं मी, 411 रुपयाला बाय केला, बरोबर ना. याच्यामध्ये 3 लॉट केले, कारण खूप जास्त वरच्या लेवलला. मी थोडंसं आपण याचा चार्ट पण बघूया. ठीक आहे, आता 580 चालू येतो. आता या केसमध्ये काय झालं की माझी जी एंट्री होती 406, म्हणजे इथे बसली होती टॉपला. या टॉपला एंट्री बसल्यानंतर भाव परत खाली आला आणि या केसमध्ये माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त लॉस झाला. कारण एकदा ऑलरेडी माझी एंट्री आज चुकलं काय माहितीये का, की एंट्री माझी इथे पाहिजे होती. आज या पॉइंटला एंट्री न करता माझी एंट्री झाली चुकून इथे, याच्या टॉपला. म्हणजे इव्हन इथं सुद्धा मी एंट्री करू शकतो. 371 367 लेवलनुसार एंट्री होती, पण माझी एंट्री झाली एकदम टॉपला. मी बघितलं नाही, माझी चुकी झाली, सर्व गोष्टी सेटल नव्हत्या. तर माझी एंट्री 406 407 ला झाली. परत थोडा खाली आला, मी क्वांटिटी परत ऍड केला. क्वांटिटी ऍड केल्यामुळे काय झालं, जेव्हा तो खाली पडायला लागला, लॉस आणखी वाढला. मी या पॉईंटला एक्झिट करून टाकला. नंतर ही कॅन्डल हॅमर बनल्यास मी परत रिएंट्री केल्यास परत मार्केट वाढलं, परत खाली आलं. तर मी याच्यामध्ये मला लॉस नव्हता घ्यायचा. माइंडसेट थोडा खराब झाला होता. मी म्हणतो मी काय करतोय मला समजत नव्हतं. याच्यामुळे मी काय म्हणलं की यार आपलं ट्रेडिंग नाही करायचं. नंतर मी थोडंसं काम डाऊन झालो आणि म्हणलं की यार आपण आज खूप चुकीचे केले. पहिली सर्वात महत्वाची गोष्ट काय की आपण ट्रेड बघून व्यवस्थित टाकला नाही, कारण आपल्या लेवलनुसार 421 टार्गेट होतं, 421 एक्झॅक्ट आलं होतं. त्यामुळे सर्वात महत्वाचं काय की आज सेटअप मध्ये चुकी नव्हती, आज माझ्याकडून बऱ्याच मोठ्या चुका झाल्या. नंतर मी माइंडला थोडंसं काम डाऊन केलं आणि म्हणलं चला ठीक आहे, आपण जर म्हणलं आज खरंच बसायचं म्हणलं, प्रॉफिट काढायचं म्हणलं, करू शकतो. थोडं काम डाऊन झालं. परत त्यानंतर गोष्टी काय केल्या मी, आपण परत चेस करायला स्टार्ट केलं की नक्की एंट्री कुठं बनू शकते. नंतर माझा एक ट्रिगर ऍक्टिव्हेट झाला निफ्टीमध्ये, बरोबर ना. त्याच्या आधी बँक निफ्टीमध्ये पण झाला होता. पण आता कसं आहे की एक लक्षात घ्या, मी नेहमी कालही एक गोष्ट बोललो मुद्दाम, कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो काल परवा, की मी आता हे जे सेशन्स आहेत, लाईव्ह ट्रेडिंगचे सेशन, हे 21 दिवसच घेणार. 21 दिवस का, की 21 दिवसामध्ये एक हॅबिट बनून जाते माणसाची. 21 दिवस तुम्हाला खूप जास्त झाले प्रूव्ह करायला की प्रॉफिट कंटिन्युअस बेसिसवर होतोय. तर मी काय केलं, थोडंसं काम डाऊन झालं. त्यानंतर म्हणलं की चला ठीक आहे, आपण करू तर शकतो, मला माहिती, पण आपल्याला लाईव्ह ट्रेडिंगचा हा रेकॉर्ड खराब करायचा नव्हता. त्याच्यामुळे मी माझ्या पर्सनल अकाउंटला, माझा पर्सनल अकाउंटला फंड ऍड केला. ठीक आहे, मी ते पण दाखवून देतो तुम्हाला की म्हणलं फंड ऍड करू आपण दुसऱ्या अकाउंटला. आपण एक मनाच्या शांतीसाठी म्हणा, आपण लॉस कव्हर करू शकतो, तर आपण करू शकतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला हे पण दाखवतो. फंड्स मध्ये ट्रान्झॅक्शन डिटेल्स, स्टेटमेंट लेजर इथे असेल, हा ट्रेडिंग बॅलन्स हिस्ट्री. ठीक आहे, इथे आलं. तर बघा, याच्यामध्ये मी फंड ऍड केला 9:59 म्हणजे खूप नंतर. बघा, त्यामध्ये मी अकाउंट युज करत नाही, हजार रुपये फक्त डेमो स्टुडंटच्या डेमो ट्रेडिंगसाठी ऍड केले असतात. 27 डिसेंबर पर्यंत कोणतेच पैसे ऍड नव्हते केले. आज मी मुद्दाम याच्यात 1,00,000 रुपये ऍड केले आणि फक्त म्हणलं की आपण आपल्या समाधानासाठी म्हणा की मी प्रूव्ह करू शकतो की मी लॉस कव्हर करतोय किंवा नाही, मला माहिती माझ्या सेटअपनुसार ट्रेड येतोय का नाही. तर मी नंतर काय केलं, याच्यामध्ये ऑर्डर्स बसली 430ची. थोडंसं आज इरिटेटिंग, पण जास्त इरिटेट झालो मी आज. 55,800च्या पुट मध्ये एंट्री होती. मी दाखवूया तुम्हाला 55,800 जो चार्ट आहे ना एकदा. आणि माझं एक फिक्स ठरलेलं असतं की मी आज या स्ट्राईक मध्ये काम करणार, मी स्ट्राईक चेंज नाही करत. तर 430 इथे आहे, बरोबर ना. 430 ला इथे एंट्री करतो, पण एंट्री करताना मी आज फोनवर एंट्री टाकतो, कारण पीसीवर नव्हतो करत आज ट्रेड. 430 ला मी इथे एंट्री टाकत होतो, पण 430 एंट्री टाकताना माझा फोन वाजला म्हणजे त्याच फोनवर आला. तो फोन कट करण्याच्या नादामध्ये हा जो ट्रेड आहे तो निघून गेला. तो त्या विदिन काही सेकंदामध्ये 480 पोहोचून गेला, माझं टार्गेट पर्यंत येऊन गेला. त्यामुळे हा ट्रेड माझ्या हातातून गेला. म्हणजे आज बॅड लक होतं म्हणू शकतो मी. 10-5 दिवस ट्रेड कॅन्सल करून टाकल्यानंतर, कारण प्राइस खूप लांब निघून गेली. नंतर मी म्हणलं ठीक आहे, चलो काही प्रॉब्लेम नाही, आपण आणखी चान्स शोधूया. तर मी थोड्यांनी चान्स शोधला. तो मिळाला मला निफ्टीमध्ये. 24,300चा मी कॉल घेतला. ठीक आहे, 24,300चा कॉल घेतला आणि तो बाय केला 122 ला. मी तो पण तुम्हाला चार्ट दाखवूया. 24,300 रिझन होतं लेवल्स, दुसरं काही नव्हतं. लेवलच्या बेसवर तो ऍक्टिव्हेशन झाला होता. ठीक आहे, 121 कुठं आहे इथे, 121 123च्या आसपास बाय झाला इथे कुठेतरी. इथं बाय झाल्यानंतर नेक्स्ट टार्गेट होतं 151 वगैरे टार्गेट होतं. मी प्राइस बरोबर या पॉईंटला काढले बघा, इथे 151च्या आसपास काढला, 149 सॉरी.
ठीक आहे. आणि या एका कॅन्डलमध्ये मला जवळपास खूप चांगले पॉईंट मिळाले. त्याच्यामध्ये प्रॉफिट 9,975 आहे. म्हणजे नेट बघायला गेलं तर आपला आज लॉस 500-550 रुपये वगैरे काहीतरी असेल. ठीक आहे. नेव्हरदलेस पण काय होतं की कधी कधी तुमच्या मी म्हणतो की बऱ्याच स्टुडंटला पण सांगतो ही गोष्ट की इगोवर येऊन जातं की लॉस माझा कसं काय होऊ शकतो, मी सर्व गोष्टी परफेक्ट करतोय, सर्व गोष्टी सेटअपनुसार आहेत, सेटअप चुकत नाहीये. आणि आज चुकी सेटअपची नव्हतीच. फंड ऍड कधी केला तुम्हाला हे सुद्धा दाखवले. ठीक आहे ना. अकाउंट यूज मध्ये नाही हे पण तुम्हाला माहिती आहे. चलो ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ओव्हरऑल आजचं जे नेट क्लोजिंग आहे 500 रुपये लॉस मध्ये आहे. आणि नेहमी मी बोलतो व्हाईट फॉर्च्यून हे फक्त इथिक्सच्या बेसवर आम्ही ब्रँड उभा केलेला आहे आणि नेहमी हा ब्रँडच राहणार. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचं क्रिटिसिझम पण ऍक्सेप्टेड आहे, प्रेझिंग पण ऍक्सेप्टेड आहे. मला त्यामुळे फरक नाही पडायला पाहिजे. थँक्यू सो मच.